नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकाबिळे. मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याची घोषणा काल मित्रांनो करण्यात आली आणि मित्रांनो याचा जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला. मित्रांनो, राज्यातील सर्व म्हणजे मित्रांनो 21 ते 60 वर्षाच्या वयोगटातील ज्या महिला आहे, अशा सर्व महिलांना ₹15,000 महिना जो आहे तो सुरू होणार आहे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज कशाप्रकारे करायचा, लागणारे कागदपत्र, पात्रता, अटी याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर तुम्ही जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यासंदर्भातला दिनांक 28 जून 2024 रोजीचा महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेला हा शासन निर्णय आहे मित्रांनो. मित्रांनो, याच्यामध्ये आपण पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अनिमियाचे प्रमाण हे 50% पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यातील श्रमबळ पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी ही जी आहे मित्रांनो 59.10% व स्त्रियांची टक्केवारी ही 28.70% आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे आणि महिलांच्या आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहे. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांचा आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे आणि यालाच अनुसरून मित्रांनो हा शासन निर्णय घेतलेला आहे. शासन निर्णय पाहू शकता. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्याची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. मित्रांनो, या योजनेचा उद्देश काय आहे तर पाहू शकता. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला या स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे. त्यानंतर या योजनेचं स्वरूप आहे तर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे मित्रांनो डायरेक्ट डिबेटरी द्वारे जे आहे ते त्यांच्या बँक खात्यात दरमहा ₹1500 इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे ₹1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल. योजनेचे लाभार्थी कोण आहे तर सर्वात अगोदर महाराष्ट्र राज्यातील वय 21 ते 60 वर्ष या वयोगटातील महिला असतील, ज्यामध्ये विवाहित, विधवा किंवा घटस्फोटित, परित्यक्त्या किंवा निराधार महिला असतील, त्या या योजनेसाठी पात्र आहेत. योजनेच्या लाभासाठीची पात्रता काय आहे मित्रांनो तर पाहू शकता. लाभार्थी ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असले पाहिजे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल 60 वर्ष पूर्ण असेपर्यंत मित्रांनो या योजनेचा लाभ घेता येतो. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणं आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे आणि अपात्रता जर बघितलं तर त्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्राद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार कर्मचारी जे आहे अपात्र ठरवण्यात येणार आहेत. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल, त्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे. सदर योजनेचा पात्रता व अपात्र निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही देखील करण्यात येईल. आता मित्रांनो, या योजनेचा लाभ मिळवण्याकरता तुम्हाला कागदपत्र काय काय लागतील तर सर्वात अगोदर योजनेच्या लाभासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. लाभार्थ्याचे तुम्हाला आधार कार्ड लागेल तुमच्याजवळ. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला लागेल. त्यानंतर सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, जे मित्रांनो वार्षिक 2.5 लाखाच्या आत असणं आवश्यक आहे. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत,
पासपोर्ट आकाराचा फोटो, राशन कार्ड सुद्धा आवश्यक आहे आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र सुद्धा द्यावं लागणार आहे. आता याची निवड कशी होणार आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता ही अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी आणि खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज हा सक्षम अधिकाऱ्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी याने या कामावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहे मित्रांनो. त्याचे त्यांच्या जबाबदाऱ्या सुद्धा इथं तुम्हाला दिलेल्या आहे. त्यानंतर मित्रांनो, आता तुम्ही खाली जर बघलं तर योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे, तर इथं पहा. योजनेची कार्यपद्धती जर बघितलं, अर्ज करण्याची प्रक्रिया ही योजनेचं एक पोर्टल येईल किंवा मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकता. त्याच्यासाठी पुढील प्रक्रिया ही विहित केलेली आहे. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येणार नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात, नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. वरील भरलेला फॉर्म हा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये, नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जाची यथायोग्य पोच पावती सुद्धा तुम्हाला दिली जाईल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असणार आहे. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक असेल, जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-केवायसी करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. सर्वात अगोदर कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र म्हणजेच राशन कार्ड लागणार आहे आणि स्वतःचं आधार कार्ड सुद्धा लागणार आहे. तात्पुरत्या यादीचं प्रकाशन मित्रांनो पाहू शकता. अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जाची तात्पुरती यादी ही पोर्टलवर किंवा ॲपवर जाहीर होईल. त्याची प्रत अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड स्तरावर सूचना फलकावर सुद्धा लावण्यात येईल. त्यानंतर मित्रांनो, आक्षेपाची पावती ही जाहीर यादीपासून हरकत जर का नोंदवली तर पोर्टल ॲपद्वारे प्राप्त केल्या जातील आणि याशिवाय अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र यांच्यामार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदवता येतील. त्यानंतर मित्रांनो, रजिस्टरमध्ये नोंदवल्या जातील या तक्रारी आणि ज्या ऑनलाईन अपलोड केल्या जातील. पात्र लाभार्थी यादी सुद्धा जाहीर केल्याच्या दिनांकापासून 5 दिवसापर्यंत सर्व हरकती तक्रार नोंदवणं आवश्यक आहे. सदर हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती सुद्धा गठीत करण्यात येईल. त्यानंतर मित्रांनो, अंतिम यादीचं प्रकाशन होईल. अंतिम यादी जी आहे मित्रांनो, ती पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाईल आणि सदर पात्र किंवा अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी ही अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड स्तरावरून सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल ॲपवर देखील जाहीर करण्यात येईल. पात्र अंतिम यादीतील महिला या मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल. आता लाभार्थी रकमेचे वितरण कसं होईल, तर प्रत्येक पात्र महिलेच्या त्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच मित्रांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे डीबीटीद्वारे होणार आहे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये. योजनेची प्रसिद्धी, त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला आणखीन सुद्धा माहिती दिलेली आहे. मित्रांनो, इथं तुम्ही खाली पाहू शकता भरपूर साऱ्या समित्या सुद्धा इथं निवडण्यात आलेल्या आहे आणि मित्रांनो, यासाठी ऑनलाईन अर्ज कशा करायचा याबद्दलची सुद्धा माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, इथं आपलं पाहू शकता योजनेच्या अंमलबजावणीची कार्यमर्यादा इथे दिलेली आहे. अर्ज प्राप्त करण्याचा सुरुवात मित्रांनो 1 जुलै 2024 पासून अर्ज सुरू होणार आहे. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2024 असणार आहे. मित्रांनो, 1 जुलैपासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे आणि याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर मित्रांनो, आपण इथे पाहू शकता अंतिम यादी प्रकाशन 10 ऑगस्ट, त्यानंतर लाभार्थ्याचे बँकेचे ई-केवायसी करणे 10 ऑगस्ट 2024, लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2023 आणि मित्रांनो, त्यानंतरच्या महिन्यात जे आहे मित्रांनो, प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये हे ₹1,500 जे आहे ते भेटत राहणार आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.